नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता उद्या आहे गुरुवार, तर गुरुवारी असल्यामुळे वरुथिनी एकादशी आहे. तर मग आता प्रत्येक महिन्यातील कोणतीही एकादशी असेल त्यावेळेस मग बऱ्याच महिला एकादशीचा उपवास करतात किंवा काही सेवा उपाय केले जातात. तर आता ज्यांना काही उपवास जरी करणं शक्य झालं नसेल तर त्या महिलांनी मग सेवा वगैरे केली तर आपल्या घरामध्ये घराची म्हणा, मुलांची, पतीची प्रगती होत नसेल, घरामध्ये लक्ष्मी टिकून राहत नसेल तर त्यावेळेस मग आपल्याला काय करायचं आहे, एकादशीच्या दिवशी सकाळीच आपल्याला एका ठिकाणी दिवा लावायचा आहे. त्याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आता प्रत्येक महिन्यात जी एकादशी येते तर त्या एकादशीचं म्हणजेच की कोणत्याही एकादशीचं वेगळं महत्त्व असतं. तर एकादशीच्या दिवशी आपण भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी विष्णू सहस्त्रनाम किंवा आपण नारायण कवचचे पठण तर करतच असतो. कारण की ह्या ज्या सेवा केल्यामुळे काय होतं की आपल्या घरातील सर्व दुःख संकटे दूर होतात आणि आपल्या जीवनामध्ये सुख प्राप्त होते. आता वरुथिनी एकादशीचं व्रत करणाऱ्याला श्री विष्णूचे संरक्षण कवच मिळते आणि वरुथिनी एकादशीला श्री विष्णूची पूजा करण्यामुळे काय होतं की विष्णू सहस्त्रनामाचे पठण केल्यामुळे या व्रतामध्ये विष्णूंच्या दशावताराची कथा ऐकावी हे सगळ्यात जास्त महत्त्वाचे आहे. म्हणजेच की या एकादशीच्या आजच्या दिवशी आपल्याला ही कथा ऐकायची आहे. आता दिवसभर तुम्ही फलाहार केलात तरीही चालेल. आता बऱ्याच जणांचं काय होतं की एकादशीचा उपवास जरी केला तर फलाहार न करता एक वेळा म्हणजे उपवासाचे पदार्थ वगैरे खातात. आता यमराजाने यमलोकांच्या भयापासून मुक्त होण्यासाठी वरुथिनी एकादशीचे व्रत आवश्यक असल्यामुळे श्रीकृष्णाने युधिष्ठिराला सांगितले होते की ही जी एकादशी आहे तर ही एकादशी सौभाग्य प्रदान करणारी एकादशी आहे. त्यामुळे मग सर्व पाप नष्ट करणारी आणि मोक्ष प्रदान करणारी ही एकादशी आहे. तर हे जे व्रत आहे तर हे व्रत केल्यामुळे आपल्याला सौभाग्य प्राप्त होते. म्हणून मग महिला म्हणा किंवा पुरुष म्हणा सगळे ही जी एकादशी आहे तर ह्या एकादशीचा उपवास करत असतात. आता वरुथिनी एकादशीचे फळ आपल्याला 10,000 वर्षापर्यंत तप करण्या समान आहे. त्यामुळे मग एकादशीचं महत्त्व सगळ्यात जास्त दिलं आहे. तर ही जी एकादशी आहे तर ह्या एकादशीचं गंगा स्नानाच्या फळांपासून अधिक आहे. म्हणजेच की आपल्याला जर गंगा स्नान करणं शक्य होत नसेल तर त्यावेळेस मग आपण काय करायचं आहे की ही जी एकादशी आहे तर ह्या एकादशीचा आपण उपवास जरी केला तरी आपल्याला गंगा स्नानाचं आपल्याला फळ मिळतं. तर मग आपल्याला एकादशीचं ज्यावेळेस सकाळी आपण लवकर उठतो त्यावेळेस आपण सगळीकडे काय करतो, घरामध्ये पाणी वगैरे शिंपडतो. म्हणजेच की गोमूत्र टाकून पाणी शिंपडतो. यामुळे काय होतं की घरातील नकारात्मकता दूर होण्यास मदत होते. परत त्याचप्रमाणे काय होतं की आपण मग घरामध्ये पाणी शिंपडतो. ज्यावेळेस आपण स्नान करत असेल सकाळी त्यावेळेस घरातील प्रत्येक व्यक्तीच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये आपण मग काय करतो की 2 थेंब गंगाजल टाकून मग ते पाणी स्नान करण्यासाठी देत असतो. आणि मग त्यानंतर काय करतो की आपण सगळ्यात अगोदर भगवान विष्णूंची मूर्ती असेल आपल्याकडे तर त्यांना आपण अभिषेक घालतो. जर तुमच्याकडे भगवान विष्णूंची मूर्ती नसेल तर तुम्ही बाळकृष्णाला पण अभिषेक घालू शकता किंवा मग तुमच्याकडे श्री स्वामी समर्थ यांची मूर्ती असेल तर त्यांना पण तुम्ही अभिषेक घालू शकता. आणि ते जे पाणी आहे तर ते पाणी काय करायचं आहे, अभिषेक घातलेलं ते तीर्थ म्हणून आपण ते पाणी घरात सगळीकडे शिंपडायचं आहे आणि घरातील प्रत्येक व्यक्तींनी ते पाणी प्यायचं आहे. तर मग यामुळे काय होतं की मग आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीतील नकारात्मकता दूर होते, घरातील व्यक्तीतील नकारात्मकता दूर होते, घराची नकारात्मकता दूर होते आणि घरामध्ये नेहमी चांगले वातावरण राहते आणि घरातील व्यक्तींमध्ये बदल होण्यास मदत होते. त्यामुळे मग हे जे पाणी आहे तर तीर्थ म्हणून आपण प्रत्येक एकादशीला जरी हा उपाय केला तरीही चालेल. आणि त्यानंतर भगवान विष्णूंना ज्या वस्तू प्रिय आहेत म्हणजेच की पिवळ्या रंगाची फुले म्हणा किंवा फळे म्हणा आजच्या दिवशी आवर्जून भगवान विष्णूंना अर्पण करायचे आहे. आणि त्याचप्रमाणे तुळशीपत्र आवर्जून अर्पण करायचं आहे. कारण की आपल्या जगाचे जे स्वामी आहेत श्रीहरी विष्णू यांना तुळस सगळ्यात जास्त प्रिय आहे. आता एकादशीच्या दिवशी आपण मग तुळशीचे पानं तोडत नाही किंवा तुळशी मातेला जल अर्पण करत नाही. पण आदल्या दिवशी तुम्ही तुळशीपत्र तोडू शकता किंवा एखादं खाली पडलेलं तुळशीपत्र असेल तर ते तुम्ही अर्पण करू शकता. कारण आपण तुळशीपत्र अर्पण केल्याशिवाय कोणताही नैवेद्य कोणत्याही देवाला पूर्ण होत नाही. म्हणून मग आपल्याला तुळशीपत्र अर्पण करूनच नैवेद्य दाखवायचं आहे. आणि त्यामुळे त्यानंतर मग आपल्याला काय करायचं आहे, घरातील नकारात्मकता दूर होण्यासाठी आपल्याला ओम विष्णवे नमः असा मंत्र म्हणायचा आहे. आणि आजच्या दिवशी आपल्याला सकाळीच एक तुळशी मातेला दिवा लावायचा आहे. आता तो दिवा आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे. आता जर तुमच्याकडे तूप नसेल तर तुम्ही तिळाचा किंवा मोहरीच्या तेलाचा पण दिवा लावू शकता. तर मग तुळशी मातेजवळ तुपाचा दिवा लावल्यामुळे काय होतं की तुळशी माता ही माता लक्ष्मीचं रूप मानले जाते.
त्यामुळे मग आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता टिकून राहते. म्हणून मग आपल्याला आजच्या दिवशी तुळशी मातेला तुपाचा दिवा लावायचा आहे. त्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे, एक प्लेट घ्यायची आहे आणि त्यावरती मग आपल्याला कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे. थोडेसे अखंड तांदूळ त्यावरती ठेवायचे आहेत आणि मग एक पंती घ्यायची आहे. पंतीमध्ये आपल्याला एक तुपाचा दिवा लावायचा आहे आणि मग त्यानंतर दिव्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, फुल असलेल्या 2 लवंग टाकायचे आहेत आणि एक भीमसेनी कापराची वडी टाकायची आहे आणि 2 काळी मिरी टाकायची आहे. कारण की लवंग माता लक्ष्मीला सगळ्यात जास्त प्रिय असते. घरामध्ये घराची प्रगती होत नसेल, मुलांची प्रगती होत नसेल तर त्यावेळेस मग ह्या वस्तू टाकून आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे. तर दिव्यामध्ये तुम्ही तूप टाका किंवा तेल टाका, पण एक तास तरी दिवा राहायला पाहिजे एवढं त्या दिव्यामध्ये तेल आपल्याला टाकायचं आहे. आता जर तुम्हाला सकाळी दिवा प्रज्वलित करणं शक्य झालं नसेल तर तुम्ही हा दिवा मग संध्याकाळी पण लावू शकता. दिवा प्रज्वलित करून झाल्यानंतर तुमची जी पण काय घरातील अडचणी आहेत, समस्या आहेत, तर तुळशी मातेला प्रार्थना करायची आहे आणि मग त्या अडचणी दूर होण्यासाठी सांगायचं आहे. आणि नंतर मग तुळशी मातेला आपल्याला प्रदक्षिणा घालायची आहेत. आता 11 प्रदक्षिणा किंवा 21 प्रदक्षिणा तुम्ही घालू शकता. आणि प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असा मंत्र म्हणत मग आपल्याला प्रदक्षिणा घालायची आहेत. आता जर तुम्हाला तुळशी मातेपुढं प्रदक्षिणा घालण्यासाठी जास्त जागा नसेल तर त्यावेळेस तुम्ही स्वतःभोवती पण प्रदक्षिणा घालू शकता. यामुळे काय होतं की आपल्या घरामधील ज्या पण काय अडचणी आहेत, पैशाच्या अडचणी आहेत, घराची प्रगती होत नाही, मुलांची प्रगती होत नाही, तर यामुळे प्रगती होण्यास मदत होते. त्याचप्रमाणे मग आजच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, आता म्हणजे हा उपाय तुम्ही प्रत्येक एकादशीला केलात तरीही चालेल. आणि मग त्याचप्रमाणे आपल्याला आजच्या दिवशी गायीची सेवा करायची आहे. कारण की गायीमध्ये 33 कोटी देवी देवतांचा वास असतो. म्हणून मग आपण एकादशीच्या दिवशी गायीची पूजा केली किंवा गायीला काही पदार्थ खायला दिले तर मग आपल्याला सगळ्या देवी देवतांचा आशीर्वाद मिळतो आणि मग आपल्यावरती सगळ्या देवांची कृपा कायम राहते. तर मग आपल्याला गायीची सेवा केल्यामुळे आपल्यावरती श्रीहरी विष्णू पण प्रसन्न होतात. म्हणून एकादशीच्या दिवशी गाईला नैवेद्य देणे म्हणा किंवा काही चारा वगैरे खायला देणे किंवा केळी म्हणा, चपाती म्हणा, तर ह्या वस्तू आपल्याला गाईला आजच्या दिवशी खायला द्यायच्या आहेत. आणि मग त्याचप्रमाणे काय करायचं आहे, गाईच्या पायावरती पाणी टाकून गाईची पूजा करायची आहे, हळदी कुंकू लावायचं आहे. आणि आपल्या घरातील दारिद्र्य नष्ट होण्यासाठी आपल्याला आजच्या दिवशी गाईची आवर्जून पूजा करायची आहे. आणि मग गाईच्या आपल्याला 3 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असा मंत्र म्हणतच आपल्याला मग गाईला पण प्रदक्षिणा घालायच्या आहेत. ज्यामुळे काय होईल की आपल्या घरातील ज्या पण काही समस्या आहेत तर त्या दूर होतात आणि गाईचा आशीर्वाद आपल्यावरती कायम राहतो. म्हणून तुम्हाला दररोज जर गाईची पूजा करणं शक्य होत नसेल किंवा गाईला जर दररोज काही वस्तू खायला देणं शक्य होत नसेल तर मग त्यावेळेस काय करायचं आहे की आपल्याला एकादशीच्या दिवशी गाईची आपल्याला पूजा करायची आहे आणि मग गाईला काही वस्तू ज्या आहेत तर त्या खायला द्यायच्या आहेत. ज्यामुळे काय होईल की आपल्या घरातील सगळ्या समस्या दूर होतात आणि गाईचा आशीर्वाद आपल्यावरती राहतो. जरी तुम्ही एकादशीचा उपवास केला नसेल तरी पण तुम्ही हा उपाय करू शकता किंवा मग तुम्ही गाईची पण पूजा वगैरे करू शकता. त्यासाठी तुम्हाला एकादशीचा उपवासच करावा लागेल असे काही नाही. फक्त तुम्हाला म्हणजेच की महिलांना मासिक धर्म असेल तर त्यावेळेस तुम्ही हा उपाय करू नका. सुतक वगैरे असेल तर घरातील कोणत्याही व्यक्तीला हा उपाय करता येणार नाही. त्यामुळे मग पुढील महिन्यात जी एकादशी येईल त्यावेळेस पण तुम्ही हा उपाय आवर्जून करू शकता. तर मग आजच्या व्हिडिओतून एवढीच माहिती सांगायची होती. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे लिहायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.